एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेमध्ये सादर केलं जाणार आहे। केंद्रीय न्याय आणि कायदा संसदीय कार्यमंत्री अर्जुनराम मेघवाल हे विधेयक सादर करतील। आज दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे। उद्धव ठाकरे आज विधान परिषदेच्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील। त्याचबरोबर पक्षातील आमदारांशी सुद्धा संध्याकाळी विधिमंडळ कामकाजासंदर्भात प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे। त्यावेळी ते आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। मनोज जरांगे आज जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे। आज सकाळी 11 वाजता ते पत्रकार परिषद घेतील। यातून ते नियोजित सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याची माहिती मिळते। शपथविधीनंतर आमदार राजेंद्र गावित नाराज आहेत। शिवसेनेनं आदिवासी आमदारांना संधी दिली नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे। शिवसेनेकडे 6 आदिवासी आमदार असतानाही एकालाही संधी मिळाली का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आरपीआय गटाला मंत्रिपद न मिळाल्यामुळे रामदास आठवलेंनी नाराजी बोलून दाखवली। महायुतीला मिळालेल्या यशामध्ये आमचा मोठा वाटा आहे असंही आठवले म्हणाले। तर एक मंत्रिपद आणि एक एमएलसी आम्हाला मिळावं अशी मागणी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आपण नाराज नसून याआधी मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि आता आमदार म्हणून जनतेचे प्रश्न सोडवणार अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। तसंच पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेल असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला। धाराशिवच्या परंडामध्ये तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झाले। मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्यामुळे सावंत समर्थकांनी घोषणाबाजी केली। निवडणूक प्रचारादरम्यान एकनाथ शिंदेंनी तानाजी सावंतांना मंत्री करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र सावंतांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले। पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व्हावेत यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आग्रही आहेत, तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील व्हावेत यासाठी भाजपचे कार्यकर्ते आग्रही आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये 3 जणांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे। मात्र पालकमंत्री कोण होणार या संदर्भातला सस्पेन्स अद्यापही कायम आहे। राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। यवतमाळमध्ये पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आणि त्यासाठी रस्सीखेच सुद्धा सुरू आहे। शिवसेनेचे नेते संजय राठोड आणि भाजपचे नेते अशोक उईके यांनी पालकमंत्री पदावर दावा केलाय। सत्तेमध्ये येऊन 3 आठवडे झाले मात्र अद्यापही खाते वाटप झालं नाही अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये असं का होतंय हे राज्याला न शोभणारं आणि अस्वस्थ करणारं असल्याचंही त्या म्हणाल्या। सरकारमध्ये किंवा आपण निवडून कशासाठी येतो तो मायबाप। कांदा प्रश्नावर भास्कर भगरे लोकसभेमध्ये आक्रमक झालेत। गेल्या 3 दिवसांमध्ये लाल कांद्याच्या भावात 1200 ते 1500 रुपयाची घसरण झाली आहे। केंद्र सरकारनं लावलेल्या 20% निर्यात शुल्कामुळे लाल कांदा निर्यातीवर परिणाम होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। खासदार रवींद्र वायकर यांनी संसदेमध्ये आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत। मुंबई शहर आणि उपनगरासाठी एम्सच्या धर्तीवर रुग्णालय आणि कॅन्सर रुग्णालयाची मागणी त्यांनी केली आहे। संजय राठोड यांच्या विरोधातील माझी लढाई सुरूच असल्याचं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय। पूजा चव्हाण प्रकरणामध्ये राठोड यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्लीन चिट का दिली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे विधिमंडळामध्ये पडसाद उमटलेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देत कुणालाही सोडणार नसल्याचं आश्वासन दिलंय। मध्य रेल्वेला 7 महिन्यांमध्ये 4966 कोटींचं उत्पन्न मिळालंय। नोव्हेंबर महिन्यामध्ये 13 कोटी 80 लाख प्रवाशांनी प्रवास केलेला आहे आणि त्यामध्ये 12 कोटी 20 लाख उपनगरी आणि 1 कोटी 60 लाख प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मेल एक्सप्रेसनं 554 कोटींचा महसूल मिळवलाय। एसटी महामंडळानं दिवाळीमध्ये 941 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलंय। नोव्हेंबर महिन्यामध्ये एसटीला दररोज सरासरी 60 लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे 31 कोटी 36 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। मुंबईच्या हवा प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ झाली आहे। देवीनगर कुलाबा इथल्या हवा ही अति वाईट श्रेणीमध्ये नोंदवण्यात आलेली आहे। मुंबईच्या किमान तापमानामध्ये घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये सुद्धा पुन्हा वाढ झाली आहे। दिल्लीतील प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे। दिल्लीचा एकूण
हवेचा गुणवत्ता निर्देशांक 418 इतका आहे. वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. विदर्भ आणि खानदेशामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. मराठवाड्यातील बहुतेक शहरांचं किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे. जालन्यामध्ये 10.20 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे, तर बीड आणि नांदेडमध्ये तापमान 7.50 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. पश्चिम महाराष्ट्र हा थंडीनं गारठलेला आहे. पुण्यामध्ये किमान तापमान 7 अंश सेल्सिअस इतकं झालेलं आहे, तर एनडीए परिसरातील पारा 6 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलेला आहे. महाबळेश्वरपेक्षाही साताऱ्यामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. भारतातील सुमारे 51 जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक धोका असल्याचं अहवालात स्पष्ट झालंय. 118 जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे. गुवाहाटी आणि मंडी इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एका नवीन अहवालानुसार ही आकडेवारी समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरलाय. याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसतोय. थंडीमुळे पपई पीक खराब होऊ नये यासाठी शेतकरी गोणपाट आणि त्याचबरोबर कपड्यांनी झाकून या फळाचं संरक्षण करतायत. उत्तर भारतामध्ये वाढलेल्या थंडीचा परिणाम आता उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाणवू लागलाय. थंडीचा परिणाम भाजीपाल्यावर सुद्धा होतोय. भाजीपाल्याचे दर सुद्धा कमी होताना पाहायला मिळत आहेत. अहिल्यानगरच्या घाऊक भाजी मार्केटमध्ये 15 दिवसांमध्ये भाज्यांचे दर 30 ते 40% खाली आले. मात्र बाजारामध्ये बाहेर राज्यातून येणारा वाटाणा, लसूण आणि शेवगा यांचे दर कमी झालेले नाहीत. सध्या देशांतर्गत बाजारपेठेमध्ये लाल कांद्याची आवक वाढलेली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये लाल कांद्याचे दर घसरलेले आहेत आणि अशामध्येच कांदा एक्सपोर्ट केल्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर सुधारायला सुरुवात होणार आहे. पुण्यातील शिरूर आंबेगावात धुक्याचं साम्राज्य पसरलंय. या धुक्यामुळे कांदा पिकावर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. नंदुरबारमधील सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली आहे, तर चेतक फेस्टिवलमध्ये आतापर्यंत 2400 घोडे दाखल झालेत. आणखी घोडे येण्याची शक्यताही वर्तवली जाते. त्याचबरोबर या घोडा बाजाराला अश्वप्रेमींनी भेट दिली आहे. एक झाड तोडल्यास 50,000चा दंड भरावा लागणार आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान रोखण्यासाठी राज्य सरकारनं आता हा मोठा निर्णय घेतलाय. दंडाच्या रकमेमध्ये 500 पट वाढ केल्यामुळे अवैध वृक्षतोड थांबेल असा यामागे मानस आहे. राज्यामध्ये अल्पवयीन मुलं-मुली वाहन चालवत असल्यामुळे अपघातांची संख्या वाढलेली आहे आणि यामुळे 18 वर्षांखालील वाहन चालक आढळल्यास त्याला पोलीस कोठडी दिली जाईल असा नवा आदेश काढण्यात आलाय. ई चलन आणि दंड वसूल करणं, त्याचबरोबर वाहन जप्त करणं या संदर्भातले आदेशही जारी करण्यात आले. पुण्याच्या आळंदीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं धुमाकूळ घातलाय. गेल्या 2 दिवसांमध्ये या कुत्र्यानं 66 जणांना चावा घेतलेला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 2 दिवसांनंतर हा पिसाळलेला कुत्रा पकडण्यात आलाय. पालघरच्या वाढवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केलाय. वाढवण जवळील बावडा इथं सुरू असलेल्या भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केलेला आहे. शेतकऱ्यांसह सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. यावेळी भूसंपादनाचं काम रोखण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. माळशिरसच्या तहसीलदारांना मराठा समाजाकडून निवेदन देण्यात आले. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, तसंच या घटनेतील प्रमुख सूत्रधारालाही अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात दलित संघटनांनी परभणीमध्ये झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ आंदोलन केले. यावेळेस राज्य सरकार आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत असा आरोप करत त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. वाशिमच्या मालेगावात आंबेडकरी अनुयायांनी अकोला आणि नांदेड महामार्ग रोखून धरला. परभणीच्या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. तसंच आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्याच्या शिरूरमध्ये आंबेडकरी बांधवांनी आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या. पायी मोर्चा काढत पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आंदोलन केलं. सोलापूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. परभणीमध्ये जी घटना घडली त्या संदर्भात पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप करण्यात आला. तसंच या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली.
बीड जिल्ह्यातील डिघोड अंबा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मसाजोग इथं संतोष देशमुख हत्या प्रकरणी, त्याचबरोबर परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या युवकाचा मृत्यू झाला, या दोन्ही घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. आंबेडकरी चळवळीचे लोकनेते विजयराव वाकोडे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. वयाच्या 64व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भिवंडीमधील सेवानिवृत्त सैनिक जयराम थोरात यांचं निधन झालंय. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालंय. 1965 ते 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये ते सहभागी झाले होते. मालेगावच्या मनमाडमधील उड्डाणपुलावर अचानक ट्रकला आग लागली. या आगीमध्ये ट्रकचं केबिन पूर्णपणे जळून गेले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.